आज मातोश्रीवर बैठक आहे। ठाकरे आणि राऊत माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। राहुल आवाडे, सत्यजित पाटील, त्यानंतर सुजित मिणसेकरांच्या नावाबाबत चर्चा आहे। हातकणंगलेमध्ये तिरंगी लढतीची शक्यता वर्तवली जाते। शिंदे गटाकडून धैर्यशील माने यांचं नाव जे आहे ते हातकणंगलेमधून जाहीर झालेलं आहे। मात्र त्या ठिकाणी भाजपचा विरोध आहे आणि असं असताना आता ठाकरे गटाकडून सुद्धा हातकणंगलेबाबत आज महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राहुल आवाडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। काल त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेतला आणि या मेळाव्यात नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत स्वतः राहुल आवाडे आहेत। सगळ्या सहकाऱ्यांची भूमिका अशी होती की आम्ही राहुल साहेबांना वेगळ्या कारणास्तव तुम्ही 15 वर्ष इलेक्शनला थांबवलंय आणि यावेळी आता शेवटची संधी आणि निवडणूक लढवायलाच पाहिजे। म्हणजे महाविकास आघाडीनं तशी काही ऑफर ऑफिशियली दिलेली आहे का आणि त्याबाबत विचार केलाय का तुम्ही? आता एका महायुतीची आता उमेदवारी झाली आहे। एका बाजूला राजू शेट्टी साहेब आहेत, ते आता दोन एक पर्याय अपक्ष पण एक असू शकतो आणि महायुतीचा अजून उमेदवार त्यांनी काय निर्णय घेत, महाआघाडीचा उमेदवार अजून काय निर्णय घेतला आहे अजून ते काय क्लिअर दिसत नाहीये। सगळ्यांच्या बरोबर बसून काय असेल ते निर्णय घेऊ। जर महाविकास आघाडीकडून किंवा शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तशी ऑफर आली तर राहुल आवाडे ती स्वीकारणार? सगळ्यांच्या बरोबर बसून माझा हा निर्णय निवडणुकीचा लढवायचा असेल तरी निर्णय हा सगळ्यांच्या बरोबर बसून घ्यावा लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।